स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, न्यू दिल्ली. मी भुजंग सवई शिकरे, अकॅडमिक काउन्सिलर ॲज अ सब्जेक्ट एक्सपर्ट, इग्नू रिजनल सेंटर बालेवाडी पुणे. मित्रांनो, आज आपल्याला चर्चा करायची आहे कोर्स कोड BECC 103 103, विषय परिचयात्मक स्थूल अर्थशास्त्र, इंट्रोडक्टरी मॅक्रो इकॉनॉमिक्स. ब्लॉक 3 चलनवाढ इन्फ्लेशन आणि त्यामधील युनिट नंबर 7 त्याच्यात आहे चलनवाढ म्हणजे या चलनवाढीचे परिणाम आणि या चलनवाढीवर नियंत्रण कसं आणलं जातं या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये, व्हिडिओमध्ये चलनवाढ म्हणजे काय, चलनवाढीचा अर्थ आणि चलनवाढीची कारणे या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर आज आपण चलनवाढ म्हणजे काय या संकल्पनेत अडकून न पडता आता चलनवाढीचे नेमके परिणाम कशावर आणि किती प्रमाणात होतात याविषयी सविस्तर चर्चा करू आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात या चलनवाढीवर नियंत्रण कसं आणलं जातं या संदर्भातही आपण सविस्तर चर्चा करूयात. चलनवाढीचे परिणाम, इफेक्ट. अल्प प्रमाणातील चलनवाढ अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक असते, ती गरजेची असते. हे आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. काही अभ्यासकांच्या मते ती गरजेची आहे. 5% जी आपण म्हणतो रांगती चलनवाढ, ती तशी इफेक्टिव्ह असते, महत्त्वपूर्ण असते, आवश्यक असते. कारण अर्थव्यवस्थेला पुष्टी मिळण्यासाठी, अर्थव्यवस्थेला पुश करण्यासाठी, उत्पादकाला, व्यावसायिकाला, व्यापाऱ्यांना थोडंसं प्रोत्साहन मिळण्यासाठी ती गरजेची असते. परंतु मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चलनवाढीमुळे अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या, अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात, समस्या निर्माण होतात. IMFच्या म्हणजेच आंतरराष्ट्रीय निधीच्या 2021च्या आकडेवारीनुसार 2020 या वर्षातील सर्वात मोठी चलनवाढ व्हेनेझुएला या देशात दिसून आली. व्हेनेझुएला या देशात दिसून आली 2020 मध्ये. 2020 मध्येच दुसऱ्या क्रमांकावर देश होता झिम्बाब्वे. त्याच्यानंतर सुदान या देशाला देखील चलनवाढीला तोंड द्यावं लागलं. त्याचबरोबर लेबनान या देशाला तोंड द्यावं लागलं. याच्या पुढे जाऊन इराण या देशालाही चलनवाढीचा सामना करावा लागला. भारतातील चलनवाढीचा दर जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला असता, इतर देशातील अर्थव्यवस्थेचा विचार केला असता कंपॅरेटिव्हली, तसा भारतातला चलनवाढीचा दर नियंत्रित आहे असं दिसून येतं. कारण 2019 मध्ये 7.66% आणि 2020 मध्ये 4.95% एवढा चलनवाढीचा दर राहिलेला आहे. अर्थव्यवस्थेतील विविध घटकांवर चलनवाढीचा वेगवेगळा म्हणजेच भिन्न भिन्न स्वरूपाचा परिणाम होतो. उत्पादन आणि वितरण या प्रमुख आर्थिक व्यवहारांवर चलनवाढीचा मोठा परिणाम होताना दिसून येतो. चलनवाढ ही एक मेजर समस्या आहे, हे आपल्याला लक्षात येतं. चलनवाढीचे केवळ आर्थिक परिणाम
होतात असं नाही, तर अनेक अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध अंगातून दिसून येतात. अर्थव्यवस्थेतील अनेक घटकांवर होणारा चलनवाढीचा परिणाम आपल्याला इथे विविध मुद्द्यांच्या आधारे चर्चा करता येईल. पहिला परिणाम आपल्याला सांगता येईल तो उत्पादनावरील परिणाम, प्रोडक्शनवरील काय नेमका परिणाम होतो. तर उत्पादनावरील परिणामामध्ये एक 4-5 परिणाम आपल्याला सांगता येतात. पहिला परिणाम तुम्हाला सांगता येईल उत्पादनावरील परिणामामध्ये उत्पादनामधील घट. चलनवाढीचा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. चलनवाढीच्या काळात उपभोग्य वस्तू, भांडवली वस्तू आणि कच्च्या मालाच्या किमतीत प्रचंड वाढ होते. त्यामुळे काय होतं तर उत्पादकांना कच्च्या मालाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात किंमत मोजावी लागते. त्याचा परिणाम काय घडून येतो तर उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. उत्पादकांना बाजारातील वाढत्या किमतीमुळे अनिश्चिततेचा सामना करावा लागतो आणि त्याचा परिणाम ते उत्पादक उत्पादन कपात करण्याचा प्रयत्न करतात किंवा उत्पादन कपातीचा निर्णय घेतात. कारण उत्पादन खर्चामध्ये वाढ होत असल्यामुळे त्यांना अधिकाचं उत्पादन घेणं शक्य होत नाही, म्हणून ते उत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात. चलनवाढ मध्यम स्वरूपाची असेल आणि एकेरी आकड्यात किमती वाढत असतील तर त्याचा उत्पादनावर पॉझिटिव्ह इफेक्ट होतो, म्हणजे अनुकूल परिणाम होतो. परंतु मोठ्या प्रमाणावरील चलनवाढीच्या काळात उत्पादनात घट होते. दुसरा परिणाम उत्पादनाच्या गुणवत्तेवरील परिणाम, क्वालिटीवर परिणाम होतो. उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. तो कसा? उत्पादनावरील परिणाम जसा होतो त्याप्रमाणे चलनवाढीचा उत्पादनाच्या गुणवत्तेवर देखील नेगेटिव्ह इफेक्ट होतो, प्रतिकूल परिणाम होतो. दुय्यम दर्जाच्या वस्तूंना देखील बाजारात मोठी किंमत मिळते आणि ती मिळत असल्याने उत्पादक वस्तूंच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाहीत, ते दुर्लक्ष करतात. उत्पादक आणि विक्रेत्यांना दुय्यम वस्तूच्या विक्रीतून, 2 नंबरच्या वस्तूच्या विक्रीतून अधिकाचा नफा मिळत असतो आणि तो मिळत असल्याने अशा वस्तूंच्या उत्पादन आणि विक्रीकडेच त्यांचा कल असतो. त्यांच्या त्या वस्तूच्या निर्मितीच्या वेळी क्वालिटीकडे, गुणवत्तेकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे चलनवाढीच्या काळात वस्तूची गुणवत्ता घसरते, वस्तूंची गुणवत्ता कमी होते, म्हणजे त्यांच्या गुणवत्तेत घट होते. बरोबर. तिसरा परिणाम होतो उत्पादनाच्या संदर्भातला, संसाधनांचा अयोग्य वापर केला जातो. चलनवाढीच्या काळात उत्पादक अधिक नफा मिळविण्यासाठी ज्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होत आहे अशा वस्तूंचे अधिक उत्पादन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आवश्यक वस्तूंच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष होतं, गरजेच्या वस्तूंच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष होतं. गरजेच्या वस्तूंच्या उत्पादनात घट होऊन केवळ नफा मिळवून देणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाकडे संसाधने वळविली जातात. परिणामी संसाधनांचा योग्य आणि असंतुलित वापर होतो. उत्पादक त्याच वस्तूच्या उत्पादनाकडे लक्ष देतात ज्या वस्तूच्या किमतीत आणि मागणीत सातत्याने वाढ होत आहे. आवश्यक आणि गरजेच्या वस्तूकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचे अनेक दूरगामी सामाजिक परिणाम घडून येतात. म्हणजे अशा पद्धतीचा परिणाम उत्पादनाच्या संदर्भात घडून येतो. चौथा परिणाम आहे साठेबाजी, सट्टेबाजी व काळा बाजार याचा उन्माद वाढतो. चलनवाढीच्या काळात
मोठ्या प्रमाणात साठेबाजी, सट्टेबाजी आणि काळा बाजार सुरू होताना दिसून येतो. बाजारातील अनिश्चिततेचा फायदा घेण्यासाठी व्यावसायिक सट्टेबाजीसारख्या गैरप्रकारांचा वापर करतात. वस्तूंच्या किमती सतत वाढत असल्यामुळे त्यापासून अतिरिक्त नफा मिळविण्यासाठी साठेबाजीसारख्या प्रकारांचा अवलंब मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांकडून केला जात असतो. आणि याबरोबरच काळ्या बाजारात म्हणजे काळ्या बाजारासारख्या व्यवहारात वस्तूंची खरेदी विक्री प्रचंड स्वरूपाची होताना दिसून येते. ती केलीही जाते. चलनवाढीची परिस्थिती असामान्य परिस्थिती असल्यामुळे या काळात अनेक प्रकारच्या बेकायदेशीर आणि असामाजिक कृतींना चालना मिळते. म्हणजेच काळा बाजार वाढतो. 5वा परिणाम सांगता येईल चलनवाढीतून पुन्हा चलनवाढ. बघा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. चलनवाढीतून पुन्हा चलनवाढ. म्हणजे चलनवाढीमुळे पुन्हा चलनवाढ निर्माण होते. अर्थव्यवस्थेतील वस्तूंच्या किमतीत वाढ होत असताना उत्पादक आणि व्यावसायिक साठेबाजीसारख्या गैरप्रकारांचा अवलंब करून चलनवाढीला पुन्हा खतपाणी घालतात. त्यामुळे चलनवाढ सातत्याने वाढतच जाते. जास्तीचा अधिक्याचा नफा मिळविण्यासाठी व्यावसायिक मोठ्या किमतीने, मोठ्या दराने, चढ्या दराने वस्तूंची विक्री करतात. थोडक्यात चलनवाढीच्या परिणामातून पुन्हा चलनवाढ होते. म्हणजे अशा पद्धतीने चलनवाढीचा उत्पादनाच्या संदर्भामध्ये परिणाम होताना दिसून येतो. 5 मुद्दे आपण इथे चर्चिलेले आहेत. बरोबर. उत्पादनात घट होते, उत्पादनाच्या गुणवत्तेत घट होते, संसाधनांचा योग्य वापर होतो, साठेबाजी, सट्टेबाजी व काळा बाजारामध्ये वाढ होते आणि चलनवाढीतून पुन्हा चलनवाढ होते. असे 4 मुद्दे आपण उत्पादनावरील परिणामाच्या संदर्भात इथे चर्चिलेले आहेत. त्याचबरोबर 6वा मुद्दा ह्यामध्ये येतो उत्पादनाच्या संदर्भामध्येच परिणाम घडून येताना भांडवल निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होतो. भांडवल निर्मिती म्हणजे काय? तर भांडवल निर्मिती म्हणजे अर्थव्यवस्थेत गुंतवणूकदार आणि उत्पादकांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची उपलब्धता असणे. चलनवाढीच्या काळात लोकांच्या उपभोग खर्चात वाढ होत असल्याने त्याचा बचतीवर प्रतिकूल परिणाम होतो. याबरोबरच चलनवाढीमुळे पैशाच्या मूल्यात घट होते आणि ही घट होत असल्याने देखील भांडवल निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होतो. चलनवाढीच्या काळात गुंतवणूकदारांना पूर्वी इतक्याच गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणून भांडवल निर्मिती मोठ्या प्रमाणात पुढे होऊ शकत नाही. तिथे भांडवल निर्मिती थांबली जाते. कारण अधिक खर्च असल्यामुळे, अधिक गुंतवणूक असल्यामुळे उत्पादक, गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी पुढे येत नाहीत. कारण ऑलरेडीच महागाई आहे, ऑलरेडीच मंदीची परिस्थिती, अस्थिरतेची किंवा चलनवाढीची परिस्थिती आहे. तर अशा महागड्या परिस्थितीमध्ये आपण आपली गुंतवणूक करून परत भांडवलामध्ये अधिक्याची वाढ करू अशी अपेक्षा कुठलाही व्यापारी, कुठलाही उत्पादक, उद्योजक करू शकत नाही. म्हणून भांडवल निर्मितीवर मर्यादा येते, भांडवल निर्मिती थांबते. पुढचा परिणाम आहे तो वितरणावरील परिणाम. वितरणावरील परिणाम. या वितरणावरील परिणामामध्ये देखील 2-4 परिणाम आपल्याला दिसून येतात. पहिला परिणाम आहे तो स्थिर उत्पन्न गटातील लोकांच्या उत्पन्नात घट. स्थिर उत्पन्न गटातील लोकांच्या उत्पन्नात घट हा पहिला मुद्दा आहे. चलनवाढीचा स्थिर उत्पन्न गटातील लोकांवर प्रतिकूल परिणाम घडून येतो. चलनवाढीच्या प्रमाणात उत्पन्नात वाढ होत नसल्याने त्यांच्या वास्तव उत्पन्नात देखील घट होते. म्हणजे काय? तर
पूर्वी इतक्याच वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी त्यांना अधिक पैसे मोजावे लागतात. आलं लक्षात? पूर्वी इतक्याच वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी त्यांना अधिक म्हणजे जास्तीचे पैसे मोजावे लागतात आणि त्यामुळे स्थिर उत्पन्न गटातील लोक, ती स्थिर उत्पन्न गटातील लोक कोणते आहेत? तर पेन्शनर्स, ज्यांना पेन्शन मिळतं. निवृत्तीनंतरची जी पेन्शनची स्थिती आहे ती. चलनवाढीच्या काळात ते प्रभावित होतात आणि या गटातील लोकांचे उत्पन्न स्थिर असल्याने त्यांच्या खरेदी शक्तीमध्ये घट होते. कारण त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार नाही किंवा घट होणार नाही. त्यांना महिन्याला जो काही 50,000, 30,000, 40,000 निवृत्ती वेतनाचा भाग मिळत असतो आणि त्याच्यातून त्यांचा तो खर्च मॅनेज करत असतात. आणि जर समजा महागाई वाढली असेल, चलनवाढ झाली असेल, वस्तूंच्या किमती, सेवांच्या किमती वाढल्या असतील, तर त्यांच्या मागणीवर परिणाम होतो. त्यांचं उत्पन्न स्थिर आहे, वाढतं नाही किंवा घटतही नाही. मग ते आपली खरेदी किंवा आपली डिमांड ही कमी करतात. खरेदी शक्तीमध्ये त्याच्या घट करतात. पूर्वी इतक्याच वस्तूंच्या खरेदीसाठी त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्याने त्यांच्या जीवनमानात व जीवनशैलीत देखील घट होऊ शकते. त्यांचा उपभोग खर्च कमी केला जातो कारण उत्पन्न फिक्स आहे, स्थिर आहे, त्याच्यामध्ये वाढ होऊ शकत नाही. मग आपला खर्च वाढत असेल तर मग उपभोगच कमी करा, उपभोगावर खर्च कमी करा, अशी स्थिती निर्माण होते. नेक्स्ट परिणाम आहे तो धनको आणि ऋणको वरील परिणाम. कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा ह्या दोघांवरही परिणाम होतो. तो कसा होतो? धनको म्हणजे कोण? कर्ज देणारा म्हणजे कोण? तर कर्ज देणारे घटक जसे सावकार, बँका, बँकेतर वित्तीय संस्था इत्यादी यांचा समावेश होतो या धनकोमध्ये. ऋणकोमध्ये कोणाचा समावेश होतो? तर ऋणको म्हणजे कर्ज घेणारे, जसे वैयक्तिक कर्जदार, संस्थात्मक कर्जदार, सामान्य कोणताही कर्ज मागवणारा उपभोक्ता किंवा व्यक्ती यांचा समावेश या ऋणकोमध्ये होतो. हे चलनवाढीच्या काळात कर्ज देणाऱ्या घटकांवर म्हणजेच धनकोवर नकारात्मक प्रतिकूल परिणाम होतो. त्यांना मौद्रिक स्वरूपात व्याज मिळतं, परंतु त्यांच्या वास्तव मूल्यात घट होते. तसेच त्यांनी दिलेल्या कर्ज रकमेचे मूल्य देखील चलनवाढीच्या काळात घटते आणि या उलट चलनवाढीच्या काळात कर्ज घेणाऱ्या लोकांचा फायदा होतो. कर्ज स्वरूपात घेतलेल्या पैशाच्या मदतीने खरेदी करण्यात आलेल्या वस्तूचे मूल्य वाढत असल्याने कर्जदारांना चलनवाढीचा फायदा मिळतो. परत एकदा मुद्दा हा लक्षात घ्या की कर्ज स्वरूपात घेतलेल्या पैशाच्या मदतीने खरेदी करण्यात आलेल्या वस्तूचे मूल्य वाढत असल्याने कर्जदारांना चलनवाढीचा फायदा मिळतो. थोडक्यात महागाईचा कर्ज देणाऱ्यांना म्हणजेच धनकोंना तोटा होतो, तर ऋणकोंना म्हणजेच कर्ज घेणाऱ्यांना फायदा होतो, लाभ होतो. म्हणजे अशा पद्धतीने वितरणावरील परिणामामध्ये पहिला मुद्दा आपण चर्चिलेला आहे इथे, स्थिर उत्पन्न गटातील लोकांच्या उत्पन्नात घट होते. आणि दुसरा मुद्दा आपण इथे चर्चिलेला आहे धनको आणि ऋणकोवरील परिणाम. म्हणजे धनकोवर निगेटिव्ह परिणाम होतो तर ऋणकोवर पॉझिटिव्ह परिणाम होतो. हा मुद्दा इथे आपल्याला इथे लक्षात आला असेल. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे या वितरणातील परिणामामध्ये वास्तव उत्पन्नात घट. चलनवाढीचा वास्तव उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो. पैशाची खरेदी शक्ती घटते, पैशाचं व्हॅल्यू कमी होतं. म्हणजे पूर्वीच्याच वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात, अधिक पैसे मोजावे लागतात. लोकांना त्यांच्या जीवनमानात, त्यांच्या राहणीमानात व त्यांच्या जीवनशैलीत सातत्य राखण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतो. चलनवाढीच्या प्रमाणात उत्पन्नात घट होते किंवा उत्पन्नात वाढ होते. वाढ होत असेल तर वास्तव उत्पन्नातील परिणाम शून्य होतो. परत एकदा आपण चर्चा करू त्या मुद्द्यावर
चलनवाढीच्या प्रमाणात उत्पन्नात वाढ होत असेल तर वास्तव उत्पन्नातील परिणाम शून्य होतो. परंतु ज्या लोकांच्या उत्पन्न वाढीचा दर चलनवाढीच्या दरापेक्षा कमी आहे त्या लोकांवर त्याचा नेगेटिव्ह इफेक्ट होतो, प्रतिकूल परिणाम होतो. आणि ज्या लोकांच्या उत्पन्नातील वाढीचा दर चलनवाढीच्या दरापेक्षा अधिक आहे अशा लोकांवर चलनवाढीचा फारसा परिणाम होत नाही. त्यांना महागाईला तोंड द्यायला थोडं अडचण येत नाही. परंतु उत्पन्नातील वाढीचा लाभ त्यांना अपेक्षित प्रमाणात मिळत नाही. म्हणजेच काय, तर इथे वास्तव उत्पन्नामध्ये घट होते. नेक्स्ट मुद्दा याच्यामधला म्हणजे चौथा मुद्दा आहे वितरणावरील परिणामामध्ये उपभोग खर्चावर प्रतिकूल परिणाम. चलनवाढीचा उपभोग खर्चावरील परिणाम नकारात्मक स्वरूपाचा असतो, नेगेटिव्ह स्वरूपाचा असतो. लोकांच्या खरेदी शक्तीत घट होते, लोकांची डिमांड कमी होते, मागणी कमी होते, पैशाचे मूल्य कमी होते. त्यामुळे लोकांच्या उपभोग खर्चात चलनवाढीच्या काळात घट होताना दिसून येते. लोक खर्च करायला पुढे येत नाहीत, कारण वस्तूंच्या किमती खूप वाढलेल्या असतात. त्याच्यामुळे काय होतं, तर अर्थव्यवस्थेतील एकूण डिमांडवरती, एकूण मागणीवर चलनवाढीचा निगेटिव्ह परिणाम होतो, प्रतिकूल परिणाम होतो. आणि लोकांच्या वास्तव उत्पन्नात किंवा उत्पादनात घट हो त्याचा उपभोग खर्चावर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणजेच उपभोग खर्च कमी होतो. उपभोग खर्च जर कमी होत असेल तर बाजारातल्या वस्तूंची मागणी कमी होते. वस्तूंची मागणी कमी होत असेल तर उत्पादकांचा, व्यावसायिकांची तारंबळ होते, कारण त्यांच्या वस्तू बाजारपेठेमध्ये खूप महाग झाल्यामुळे विकल्या जात नाहीत आणि दुसऱ्याने नव्याने गुंतवणूक होत नाही, नव्याने भांडवल गुंतवणूक केली जात नाही, भांडवलाची निर्मिती होत नाही, उत्पादन थांबतं. एकंदरीत या महागाईचा म्हणजे चलनवाढीचा नेगेटिव्ह परिणाम ह्या वितरणावरील होतो. वितरण व्यवस्था एकदम ठप्प स्थितीला येऊ शकते. पुढचा परिणाम आहे तो गुंतवणुकीवरील परिणाम. आपण दोन परिणाम चर्चा केलेले आहेत इथे, एक उत्पादनावरील परिणाम आणि दुसरा वितरणावरील परिणाम. उत्पादनावरील परिणामामध्ये 6 मुद्दे आपण चर्चिलेले आहेत आणि वितरणावरील परिणामामध्ये आपण 4 मुद्दे चर्चा केली आहे. 4 मुद्दे कुठले कुठले आहेत? स्थिर उत्पन्न गटातील लोकांच्या उत्पन्नात घट होते आणि धनको आणि ऋणको यावरील निगेटिव्ह परिणाम होतो. धनको आणि ऋणकोवर परिणाम घडून येतो. आणि तिसरा मुद्दा वास्तव उत्पन्नात घट होते. त्याचबरोबर चौथा मुद्दा आपण वितरणावरील परिणामामध्ये चर्चा केलेला आहे तो उपभोग खर्चावर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणजे उपभोग खर्च कमी होतो. आता नेक्स्ट तिसरा जो परिणाम आहे तो गुंतवणुकीवरील परिणाम. चलनवाढीचा वेगवेगळ्या गुंतवणूकदारांवर वेगवेगळा परिणाम होतो. ज्यांची गुंतवणूक बाजाराशी संलग्न साधनांमध्ये आहे त्यांना चलनवाढीचा लाभ होतो, म्हणजे फायदा होतो. परंतु ज्यांची गुंतवणूक स्थिर उत्पन्न मिळवून देणाऱ्या साधनांमध्ये आहे त्यांना मात्र चलनवाढीचा फटका बसतो, त्यांना लॉस होतो. बँकेतील ठेव, सरकारी कर्ज रोखे यासारख्या साधनांमधील गुंतवणूकदारांना चलनवाढीपासून तोटा होतो. ज्यांची गुंतवणूक सोने, चांदी, शेअर्स, जमीन यासारख्या साधनांमध्ये आहे त्यांना मात्र चलनवाढीचा फायदा होतो, लाभ होतो. जोखीम स्वीकारणाऱ्या व श्रीमंत लोकांची गुंतवणूक बाजाराशी संलग्न साधनांमध्ये, म्हणजे काय, बाजाराशी संलग्न साधनांमध्ये असते. जोखीम स्वीकारणारे म्हणजे धोका स्वीकारणाऱ्या आणि जोखीम स्वीकारणाऱ्या किंवा श्रीमंत लोकांची गुंतवणूक कुठे असते, तर ती बाजाराशी संलग्न साधनांमध्ये असते आणि त्यांना चलनवाढीचा लाभ होतो. आणि याच्या उलट गरीब व अल्प उत्पन्न गटातील लोकांची गुंतवणूक स्थिर उत्पन्न मिळवून देणाऱ्या साधनांमध्ये असल्याने त्यांना चलनवाढीपासून तोटा होतो, नुकसान होते. म्हणजे अशा पद्धतीने ह्या गुंतवणुकीतील परिणामाचा जर विचार केला असता आपण, तो पण परिणाम हा अतिशय इफेक्टिव्ह आहे, म्हणजे परिणामकारकच हा परिणाम आहे असं आपल्याला
दिसून येतं. त्याचबरोबर चौथा गुंतवणुकीवर म्हणजे पुढचा आहे तो वास्तव व्याजदर ऋणात्मक होतो. चौथा परिणाम पहिला आपण बघितलाय उत्पादनावरील, दुसरा बघितलाय वितरणावरील, तिसरा बघितलाय गुंतवणुकीवरील परिणाम आणि चौथा परिणाम बघतोय आपण वास्तव व्याजदर ऋणात्मक होतो. म्हणजे काय तर ऋणात्मक व्याजदर म्हणजे नेमकं काय तर ऋणात्मक व्याजदर म्हणजे मौद्रिक व्याजदरामधून चलनवाढीचा परिणाम काढून टाकणे होय. मौद्रिक व्याजदरामधून चलनवाढीचा परिणाम काढून टाकणे म्हणजे ऋणात्मक व्याजदर. समजा मुदत ठेवीवरील व्याजाचा दर 8% एवढा असेल. त्याचं उदाहरण आपण इथे चर्चा करूया. समजा मुदत ठेवीवरील व्याजाचा दर 8% एवढा आहे. म्हणजेच तुमची जी फिक्स डिपॉझिट असते त्या फिक्स डिपॉझिटला समजा 8% व्याजदर दिला जातो. बरोबर. तर या 8% व्याजदर असेल आणि चलनवाढीचा दर 10% असेल तर वास्तव व्याजदर ऋण 2% एवढा असतो. म्हणजेच ठेवीदारांना मौद्रिक स्वरूपामध्ये व्याज मिळत असले तरी त्याचे वास्तव मूल्य ऋणात्मक असते. बरोबर. बँका तुम्ही करा आमच्याकडे 6 महिन्यासाठी, 6 वर्षासाठी, 10 वर्षासाठी काय असेल ते तुम्ही एफडी करा. एफडीवर आम्ही तुम्हाला फिक्स डिपॉझिटवरती आम्ही तुम्हाला 8% व्याज देतोय आणि जर वास्तवात तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये 10% महागाई असेल, 10% चलनवाढ असेल तर त्याचा काय फायदा होतो? 10% बँका देतात परंतु आम्हाला इकडे 2% एक्स्ट्रा आम्ही इकडे कुठेतरी खर्च करतोय. थोडक्यात ठेवीदारांच्या ठेवीच्या वास्तव मूल्यात घट होते व मिळणारा वास्तव व्याजदर ऋणात्मक होतो. चलनवाढीच्या काळात परताव्याचे दर स्थिर असल्याने ते राहत असल्याने द्वितीय साधनांमधील वास्तव परतावा दर ऋणात्मक होतो किंवा ऋणात्मक असतो. पाचवा परिणाम तुम्हाला सांगता येईल मित्रांनो चलनवाढ आणि रोजगार. चलनवाढ आणि रोजगार म्हणजेच काय रोजगारावर काय परिणाम होतो चलनवाढीचा तर रोजगार चलनवाढ आणि रोजगार इन्फ्लेशन अँड एम्प्लॉयमेंट यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन असतं. त्यांच्यामध्ये धनात्मक संबंध असतो. पॉझिटिव्ह रिलेशन असतं. अशी मांडणी कुणी केलेली आहे तर फिलिप्स या अर्थतज्ञांनी केलेली आहे. फिलिप्स काय म्हणतात फिलिप्स यांच्या मते जर बेरोजगारी कमी करायची असेल म्हणजेच रोजगार वाढ करायची असेल तर चलनवाढ सहन करावी लागेल. तुम्हाला रोजगार वाढवायचा आहे तर मग थोडी चलनवाढ तुम्हाला सोसावी लागेल. परंतु 1970च्या दशकात चलनवाढ आणि बेरोजगारी एकाच वेळी वाढत असल्याने दिसून आले. म्हणजे चलनवाढ आणि बेरोजगारी एकाच वेळी वाढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे फिलिप्स यांच्या युक्तिवादावर अनेक अर्थतज्ञांनी अनेक अभ्यासकांनी टीका केली. 1970च्या दशकात निर्माण झालेल्या या स्थितीला चलनवाढजन्य मंदी असं म्हटलं गेलं. चलनवाढजन्य मंदी असं म्हटलं गेलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे चलनवाढीच्या काळात रोजगार कमी होत असल्याचे अलीकडच्या काळात आपल्याला दिसून येते. महागाई वाढली तर रोजगार वाढला असं होतच नाही. उलट रोजगार कमी होतो कारण महागाईमुळे आता आपण बघितल्याप्रमाणे उत्पादनावर परिणाम होतो. उत्पादनात घट होते. कच्च्या मालाच्या किमती वाढतात. त्याच्यामुळं उत्पादक गुंतवणूक थांबवण्याचा प्रयत्न करतात. भांडवल नव्याने गुंतवण्याची डेअरिंग करत नाहीत. आहे त्याच वस्तूंच्या सेवांच्या किमती वाढवतात. पण नव्याने जर उत्पादन होत नसेल नव्याने गुंतवणूक होत नसेल तर रोजगार नव्याने कसा निर्माण होईल. बरोबर. त्याच्यामुळे चलनवाढ आणि रोजगार यांच्यात पॉझिटिव्ह जशी चलनवाढ कमी महागाई कमी तेवढी गुंतवणूक जास्त गुंतवणूक तेवढी जास्त तेवढा रोजगार वाढ. बरोबर. त्याच्यामुळे या रोजगारावर देखील परिणाम चलनवाढीचा दिसून होतो हे आपल्याला मान्य करता येतं करावं लागतं. चलनवाढ आणि आर्थिक वृद्धी इकॉनॉमिक ग्रोथ. आता चलनवाढ आणि रोजगार यांच्यातील संबंध याप्रमाणेच चलनवाढीच्या काळात आर्थिक वृद्धीचा दर वाढतो अशी मांडणी
फिलिप्स या अर्थतज्ञांनी केलेली आपल्याला दिसून येते. परंतु यामध्ये देखील नकारात्मक संबंध, निगेटिव्ह रिलेशन असल्याचं अलीकडच्या काळात दिसून आलेलं आहे अभ्यासांती. किंमत वाढीच्या काळात आर्थिक वृद्धी दर कमी होतो असे अनेक अर्थव्यवस्थेत दिसून येत आलेलं आहे आणि हे आपल्याला नाकारता येत नाही. चलनवाढीच्या काळात कच्चा माल, उत्पादनाची साधने, भांडवली वस्तू, तंत्रज्ञान या इत्यादी ज्या काही आर्थिक वृद्धीला चालना देणाऱ्या घटकांच्या किमतीमध्ये वाढ होत असते आणि त्याचा प्रतिकूल परिणाम, त्याचा निगेटिव्ह परिणाम आर्थिक विकास दरावर होतो. बरोबर. किंमत वाढीच्या काळात म्हणजेच महागाईच्या काळात, चलनवाढीच्या काळात आर्थिक वृद्धीचा दर कमी होतो असे अनेक अर्थव्यवस्थेत आपल्याला दिसून आले आहे. आता अलीकडचे उदाहरण बांगलादेश घ्या, पाकिस्तान घ्या, श्रीलंका घ्या, असे अनेक देश आहेत की तिथे चलनवाढ झाली, महागाई प्रचंड स्वरूपात वाढली आणि गुंतवणूक 100% तिथे ठप्प झाली. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचा विकास दर कसा काय वाढेल, म्हणजे आर्थिक वृद्धी कशी होईल, तर होणारच नाही. म्हणून चलनवाढ आणि आर्थिक वृद्धी यांचा देखील संबंध इथं आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आर्थिक वृद्धी आमची तिथे थांबू शकते, तिथे वाढू शकत नाही. पुढचा परिणाम आहे आंतरराष्ट्रीय व्यापारावरील परिणाम, इंटरनॅशनल ट्रेड. चलनवाढीच्या काळात देशातील वस्तूंच्या किमतीत वाढ होत असल्याने आयातीत देखील वाढ होते. विदेशी व्यावसायिकांना, परदेशी व्यावसायिकांना देशात वस्तूंची विक्री करणं अधिक किफायतशीर ठरतं आणि या उलट चलनवाढीमुळे देशातील वस्तूंच्या किमती वाढतात आणि त्याचा निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतो. देशातील वस्तूच्या किमती वाढतात आणि त्याचा निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतो. देशातील वस्तूंच्या किमती वाढत असल्याने निर्यात महाग होते किंवा परदेशात चढ्या दराने वस्तूची विक्री करावी लागते आणि त्या आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी घटते. कारण तुम्हाला जर निर्यात वस्तू अधिक किमतीला तुम्हाला तिकडे विकायची असेल तर तिथल्या ग्राहकांनी त्या तुमच्या महागड्या वस्तूला किंवा अधिक किमतीच्या वस्तूला पसंती दर्शवली पाहिजे, त्यांनी ती खरेदी केली पाहिजे. पण तसं होत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणतील की बाबा इंडियात आलेल्या वस्तू आणि सेवा ह्या फारच महागड्या आहेत, कॉस्टली आहेत, मग आपण त्या का घ्यायच्या किंवा का स्वीकारायच्या. अशा वेळी आंतरराष्ट्रीय बाजारातली मागणी घटते त्यांना तसं वाटलं तर. चलनवाढीचा आयातीवर अनुकूल परिणाम आणि निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतो. चलनवाढीच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यापारातील असंतुलन वाढते. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखील त्याचा परिणाम घडून येतो, असंतुलन वाढते. 8वा परिणाम तुम्हाला सांगता येईल, चर्चा करता येईल इथे, की बाजारातील अनिश्चितता व उपभोक्त्यांच्या आत्मविश्वासात घट होते. बाजारातील अनिश्चितता व उपभोक्त्यांच्या आत्मविश्वासात घट होते. ती कशी? चलनवाढीच्या काळात अर्थव्यवस्थेतील आर्थिक परिस्थिती अनिश्चित असते, काय होईल माहित नाही. उत्पादक आणि उपभोक्त्यांच्या आत्मविश्वासात घट दिसून येते. भविष्यात काय घडणार आहे याबद्दल कोणालाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. भविष्यातील वस्तूंच्या किमती अजून वाढू शकतात अशी अनामिक भीती त्यांच्या म्हणजे लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. लोकांच्या उपभोग खर्चाचे आकडे वाढू लागतात. पूर्वीच्याच जीवनमानाची पातळी स्थिर राखण्यासाठी लोकांना आर्थिक बाब म्हणजेच अधिक खर्च करावा लागतो. त्यामुळे लोकांमध्ये
भीतीचं वातावरण किंवा भीती आणि निराशेचं वातावरण निर्माण होतं. बरोबर. दिवसेंदिवस महागाई वाढती आहे, किमती वाढत आहेत आणि अजून अशाच किमती जर वाढत राहिल्या तर आपल्या जगण्याचं काय? अशी एक भीती उपभोक्त्यांमध्ये निर्माण होते. म्हणजेच बाजारातलं अनिश्चिततेचं वातावरण आणि लोकांचा म्हणजेच उपभोक्त्यांच्या आत्मविश्वासाचा इथे निगेटिव्ह इफेक्ट होतो. आत्मविश्वासावर निगेटिव्ह परिणाम घडून येतो. उत्पन्न विषमता वाढते. चलनवाढीमुळे समाजातील उत्पन्न विषमतेची दरी वाढते. चलनवाढीचा गरीब व अल्प उत्पन्न गटातील लोकांवर अत्यंत वाईट परिणाम होतो. या अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या उत्पन्नावर व त्यांच्या खरेदीवर, त्यांच्या खरेदी शक्तीवर चलनवाढीचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने त्यांच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यावरच खर्च होतो. ते 1 रुपयाची देखील बचत करू शकत नाहीत किंवा आहे त्याच उत्पन्नामध्ये त्यांना त्यांचा खर्च होतो की नाही हे त्यांना बघावं लागतं. म्हणजे अशा लोकांची संपत्तीची पातळी, उत्पन्नाची पातळी अत्यंत निम्न असल्यामुळे आणि त्यांच्या मूल्यात चलनवाढीमुळे घट होत असल्याने गरीब लोक अधिकच अधिक गरीब होत जातात. मध्यम व उच्च उत्पन्न गटातील लोकांवर चलनवाढीचा फारसा परिणाम जाणवत नाही. श्रीमंत लोक चलनवाढीच्या काळात अधिक श्रीमंत होतात. अशा लोकांची गुंतवणूक बाजार संलग्न वित्तीय साधनांमध्ये असते. व उच्च उत्पन्न गटातील लोक मुळात व्यावसायिक आणि उत्पादक वर्गात असल्याने त्यांना उलट चलनवाढीचा फायदा होतो. त्यांचं प्रचंड स्वरूपाची गुंतवणूक, प्रचंड स्वरूपाचं उत्पन्न असतं. मोठ्या उत्पन्न गटातील लोक ऑलरेडीच आहेत, मग त्यांना फटका कसं काय बसेल? म्हणून इथे चलनवाढीच्या काळामध्ये गोरगरीब लोकांना अधिक फटका बसतो. याचा अर्थ काय? तर उत्पन्न विषमता वाढते. चलनवाढीमुळे उत्पन्न विषमताचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनतो. गरीब गरीबच होतो, मध्यम मध्यमच राहतो आणि श्रीमंत श्रीमंतच होत जातो. अशी परिस्थिती या चलनवाढीच्या काळामध्ये घडू शकते किंवा घडून येते. सामाजिक परिणाम. चलनवाढीचे अनेक सामाजिक परिणाम होतात, ते दुष्परिणाम होतात. लोकांमध्ये निराशेची भावना निर्माण होते. वित्तीय आणि चलन व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी होत जातो. सामाजिक स्वास्थ्य बिघडतं. गुन्हेगारी व गैरप्रकारांना चलनवाढीच्या काळात चालना मिळते. जसे चोरी असेल, दरोडा असेल, लूटमार असेल यासारख्या गुन्ह्यांची वाढ होऊ शकते. चलनवाढीच्या काळात लोकांच्या उत्पन्नात वेगाने घट होत राहते. म्हणजे ही घट होत असल्याने आत्महत्येसारख्या पर्यायाचा देखील लोकांकडून अवलंब केला जाऊ शकतो. सण, वार, उत्सव, समारंभ यासारख्या बाबींवर मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे लोकांच्या मध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांवर अत्यंत वाईट परिस्थिती ओढवते. म्हणजे अशा पद्धतीने नेगेटिव्ह सामाजिक परिणाम घडून येताना दिसून येतात महागाईच्या काळात, म्हणजे चलनवाढीच्या काळात. राजकीय परिणाम. चलनवाढीचे अनेक राजकीय परिणाम होतात आहेत. राजकीय अस्थिरता निर्माण होण्याचा धोका असतो. विरोधक सरकारवर कडाडून टीका करतात. राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, शेतकरी अशा अनेक घटकांकडून
चलनवाढीच्या विरोधात आंदोलने, मोर्चे, धरणे हे धरले धरतात किंवा काढले जातात. चलनवाढीवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे अनेक देशातील सरकारांना त्यांची सत्ता ही गमवावी लागल्याची आपल्याला दिसून येते. चलनवाढ ही एक गुंतागुंतीची आणि जटिल समस्या आहे. धोरणकर्त्यांनी चलनवाढीवर नियंत्रण ठेवणे व त्या अनुषंगाने आर्थिक धोरणाची आखणी करणे अत्यंत गरजेचे असते किंवा अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्टिकोनातून चलनवाढीचे अनेक दूरगामी परिणाम आपल्याला दिसून येतात आणि ही बाब आपल्याला नाकारता येत नाही. अशा पद्धतीने आपण 11 मुद्द्यांवरती चलनवाढीच्या परिणामाबद्दल चर्चा केलेली आहे. आता पुढचा जो टप्पा आहे तो चलनवाढीवर नियंत्रण. या अशा सगळ्याच क्षेत्रावर, सगळ्याच बाजूने, सगळ्याच बाबतीत, थोडक्यात सर्व क्षेत्रावर चलनवाढीचा नेगेटिव्ह इफेक्ट म्हणजे बहुतांश रूपात म्हणजे नेगेटिव्ह स्वरूपाचा हा परिणाम घडून येतो. तर ही चलनवाढ रोखण्यासाठी, तिला आवरण्यासाठी, या चलनवाढीवर आवर घालण्यासाठी कोणती पावले उचलली जातात किंवा कोणते उपाययोजना केल्या जातात किंवा कशा पद्धतीने नियंत्रण आणलं जातं, तर त्या नियंत्रणात्मक स्थितीवरती, परिस्थितीवरती किंवा त्या मुद्द्यांवरती आपण आता चर्चा करूयात. चलनवाढीचे नियंत्रण, कंट्रोल ऑफ इन्फ्लेशन. चलनवाढीचे नियंत्रण करण्यासाठी सरकारकडून मौद्रिक आणि राजकोषीय या 2 प्रमुख धोरणांचा अवलंब केला जातो. आता या दोन्ही धोरणांचा आपण थोडासा सविस्तरपणे इथे आढावा घेऊयात. नेमकं पहिलं मौद्रिक धोरण म्हणजे काय आणि मौद्रिक धोरणाचा नेमका कसा उपयोग करून घेतला जातो की चलनवाढीचे नियंत्रण होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घेऊ मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरण म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यावर व वित्त पुरवठ्यावर नियमन, व्यवस्थापन व नियंत्रण ठेवण्याकरिता आखले जाणारे व अंमलबजावणी करण्यात येणारे चलनविषयक धोरण होय. मौद्रिक धोरणाच्या साधनांद्वारे चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मौद्रिक धोरणाचा प्रभावी उपयोग केला जातो. मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा, व्यापारी बँकांकडून केला जाणारा पतपुरवठा व लोकांकडील खरेदी शक्तीवर नियंत्रण किंवा लोकांच्या खरेदी शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मौद्रिक धोरणाचा अवलंब केला जातो. अर्थव्यवस्थेतील मंदीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी म्हणजे अर्थव्यवस्थेला मंदीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी व तसेच महागाई व तेजीच्या अवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मौद्रिक धोरणाचा उपयोग होतो. अर्थात मौद्रिक धोरण हे दुधारी शस्त्र आहे. दोन धारा असतात. चलनवाढीवरील आणि नियंत्रणाबरोबरच आर्थिक स्थैर्य, जलद आर्थिक विकास, रोजगार निर्मिती यासाठी देखील मौद्रिक धोरणाचा प्रभावी उपयोग धोरणकर्त्यांकडून केला जातो. मौद्रिक धोरणाच्या साधनांची गुणात्मक साधने आणि संख्यात्मक साधने अशा 2 भागात विभागणी केली जाते. अर्थव्यवस्थेची संरचना आणि आर्थिक व्यवहारांची स्थिती लक्षात घेऊन
या साधनांचा प्रभावी उपयोग केला जातो. चलनवाढ अवस्थेत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मौद्रिक धोरणाची साधने कशा पद्धतीने प्रभावी हाताळली जातात याची विस्तृत चर्चा आपल्याला म्हणजे आपल्याला इथे करता येते. रिझर्व्ह बँकेकडून मौद्रिक धोरणाची साधने कशा पद्धतीने प्रभावीपणे हाताळली जातात याविषयी चर्चा आपल्याला इथे करता येईल. म्हणजे चलन घटीच्या काळात पैशाच्या पुरवठ्यात वाढ करण्यासाठी अवलंब करण्यात येत असलेल्या मौद्रिक धोरणाला विस्तारवादी मौद्रिक धोरण असे म्हणतात. आणि तसेच महागाईच्या आणि तेजीच्या काळात पैशाच्या पुरवठ्यावर मर्यादा आणणाऱ्या मौद्रिक धोरणाला संकुचित मौद्रिक धोरण असंही म्हणतात. या मौद्रिक धोरणामध्ये बँक दर, रेपो दर आणि अजून काही दरांचा समावेश होतो. तर बँक दर म्हणजे काय, आपण याच्याविषयी मागच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं त्याच्यावर बऱ्यापैकी आपण चर्चा केलेली दिसते. तरी पण आपण इथे परत हे मुद्दे सविस्तर चर्चा करूयात. बँक दर म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा केला जातो तो दर होय. व्यापारी बँक म्हणजे व्यापारी बँकाकडील वित्तीय साधने जसे हुंडी, व्यापारी पत्रे इत्यादी या साधनांची वठवणूक करून भारतीय रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना अल्पकालीन कर्ज पुरवठा उपलब्ध करून देते. बँक दरात जेव्हा वाढ होते तेव्हा व्यापारी बँकांना मिळणारे कर्ज महाग होते. बरोबर. बँक दरात जेव्हा वाढ होते तेव्हा व्यापारी बँकांना मिळणारे कर्ज आहे ते महाग होते आणि याच्या उलट परिस्थितीमध्ये बँक दरातील कपातीमुळे व्यापारी बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त होते. अर्थव्यवस्थेतील चलनवाढीच्या स्थितीत असताना भारतीय रिझर्व्ह बँक दरात कपात करते. त्यामुळे लोकांना सुलभ आणि स्वस्त कर्जाची उपलब्धता होते आणि अर्थव्यवस्थेची चक्रे वेगाने फिरतात, वेगाने काम करण्यास मदत करतात. महागाईच्या किंवा अवस्थेत, मंदीच्या अवस्थेत, चंदीच्या अवस्थेत बँक दरात वाढ करून RBI पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. रेपो दर व्यापारी बँकांना अत्यल्प काळासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता करून देण्यासाठी RBI कडून जो दर आकारला जातो त्याला रेपो दर असे म्हणतात. व्यापारी बँकांना त्यांच्या दैनंदिन आणि अल्पकालीन पैशाच्या गरजेची पूर्तता रेपो दराच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून केली जाते. अर्थव्यवस्थेतील तरलतेचे व्यवस्थापन करण्यासाठी म्हणजे व्यापारी बँकांना त्यांच्या दैनंदिन आणि अल्पकालीन पैशाच्या गरजेची पूर्तता रेपो दराच्या माध्यमातून RBI कडून केली जाते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील तरलतेचे व्यवस्थापन करण्यासाठी व त्यात सातत्य राखण्यासाठी रेपो दराचा वापर RBI करते. मौद्रिक धोरणाच्या प्रत्येक तिमाही आढाव्यात रेपो दरातील बदलाचा निर्णय घेतला जातो. मंदीच्या काळात रेपो दरात कपात केली जाते आणि या उलट महागाईच्या काळात त्यात वाढ केली जाते. महाग आणि रेपो दर कपातीमुळे ते स्वस्त होते. अर्थव्यवस्थेतील मागणीत
अल्पकाळात वाढ व घट करण्यासाठी रेपो दराचा वापर प्रभावीपणे केला जातो. रिव्हर्स रेपो दर तरलता समायोजन सुविधेअंतर्गत व्यापारी बँकांना अत्यल्प काळासाठी यांच्याकडील अतिरिक्त पैशाची सोय भारतीय रिझर्व्ह बँकेकडून उपलब्ध करून दिली जाते. व्यापारी बँक यांच्याकडील अतिरिक्त ठेव पैशाची सोय भारतीय रिझर्व्ह बँकेकडून उपलब्ध करून दिली जाते. व्यापारी बँक यांच्याकडील अतिरिक्त ठेव भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ठेवतात. आणि त्या बदल्यात त्यांना रिव्हर्स रेपो दराने परतावा मिळतो. रिव्हर्स रेपो दरातील वाढीमुळे व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडे अतिरिक्त ठेव जमा करतात आणि अर्थव्यवस्थेतील तरलता नियंत्रित होते किंवा कमी होते. रिव्हर्स रेपो दरात वाढ किंवा कपात करून भारतीय रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेतील तरलतेवर तसेच चलनवाढीवर नियंत्रण ठेवते. चौथा मुद्दा आहे तो खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. पुढचा मुद्दा आहे तो खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. भारतीय रिझर्व्ह बँक सरकारी कर्ज रोख्यांची खुल्या बाजारात खरेदी आणि विक्री नियमितपणे करते. अर्थव्यवस्थेतील चलनवाढीची स्थिती लक्षात घेऊन कर्ज रोख्यांच्या खरेदीचा आणि विक्रीचा निर्णय घेतला जातो. अर्थव्यवस्था मंदीच्या अवस्थेत असते तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँक खुल्या बाजारातून कर्ज रोख्यांची खरेदी करून पैशाच्या पुरवठ्यात वाढ घडवून आणते. यामुळे अर्थव्यवस्थेतील तुलनेत वाढ होऊन एकूण मागणी सकारात्मक बदल घडून येतात. या उलट जेव्हा अर्थव्यवस्थेत महागाईच्या स्थितीत असते अर्थव्यवस्था महागाईची स्थितीत असते तेव्हा किंवा तेजीच्या शिखरावर असते त्यावेळी RBI कडून कर्ज रोख्यांची खुल्या बाजारात विक्री करू शकले नाहीत. RBI कडून कर्ज रोख्यांची खुल्या बाजारात खरेदी विक्री करून तरलतेवर नियंत्रण ठेवले जाते. आता पुढचा मुद्दा आहे तो रोख राखीव निधी. व्यापारी बँकांना त्यांच्याकडील निव्वळ मागणी व मुदत ठेवीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेकडे रोख स्वरूपात जो निधी जमा करावा लागतो त्याला रोख राखीव निधीचे प्रमाण म्हणतात. देशातील प्रत्येक व्यापारी बँकेला त्यांच्याकडील मागणी व मुदत ठेवीच्या प्रमाणात द्यावं लागते. म्हणजे काय तर व्यापारी बँकांना त्यांच्याकडे निव्वळ मागणी व मुदत ठेवीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेकडे रोख स्वरूपात जी रक्कम ठेवावी लागते त्याला रोख राखीव निधीचं प्रमाण असं म्हणतात. देशातील प्रत्येक व्यापारी बँकेला त्यांच्याकडील मागणी व मुदत ठेवीच्या प्रमाणात रोख व राखीव निधी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ठेवावाच लागतो. चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या साधनांचा उपयोग केला जातो. व्यापारी बँकांकडून केल्या जाणाऱ्या पतनिर्मितीचा आणि रोख राखीव पुरवठ्यावर मर्यादा येतात आणि या उलट रोख राखीव निधी कपात केल्यामुळे व्यापारी बँकांना मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती करता येते. भारतीय रिझर्व्ह बँक चलनवाढीची स्थिती लक्षात घेऊन रोख राखीव व निधी या साधनाचा प्रभावी उपयोग करते. वैधानिक तरलता प्रमाण. व्यापारी बँकांना त्यांच्या निव्वळ मागणी आणि मुदत ठेवीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँक ठरवून दिलेल्या वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करावी लागते.
त्याला वैधानिक तरलता प्रमाण असे म्हणतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेल्या सरकारी अथवा निमसरकारी कर्ज रोखे, सोने आणि रोकड या स्वरूपात व्यापारी बँका वैधानिक तरलता निर्माण निधी आखतात. तरलता प्रमाण निधी राखतात. सर्व व्यापारी बँकांना वैधानिक तरलता प्रमाण बंधनकारक असतं. अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक वैधानिक तरलता प्रमाण निर्धारित करीत असते. वैधानिक तरलता प्रमाणात घट झाल्याने व्यापारी बँकांना पुढचा आहे तो गुणात्मक साधने. आरबीआय कडून मौद्रिक धोरणाच्या विविध गुणात्मक साधनांचा उपयोग देशातील तरलता आणि पैशाचा पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी केला जातो. त्याबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून काही गुणात्मक साधनांचा देखील उपयोग केला जातो. व्यापारी बँकांना काही मार्गदर्शक सूचना देणे, तारण व कर्ज यातील फरक निर्धारित करणे, विविध कारणांची क्रमवारी व त्यावर मिळणाऱ्या व्याजाचे निर्धारण करणे, कर्ज पुरवठा करण्यासाठी क्षेत्रनिहाय प्राधान्यक्रम ठरविणे व त्याप्रमाणे सूचना व्यापारी बँकांना देणे इत्यादी साधनांद्वारे भारतीय रिझर्व्ह बँक चलनवाढीवर व आर्थिक मंदी व तेजीच्या स्थितीवर नियंत्रण ठेवते. देशातील पैशाचा पुरवठा, पतपुरवठा, तरलता व्यवस्थापन इत्यादीचं नियंत्रण, नियमन आणि व्यवस्थापन करून आरबीआय चलनवाढीला आळा घालण्याचे काम करते. राजकोषीय धोरण. अर्थव्यवस्थेचे नियमन आणि व्यवस्थापन करण्यासाठी सरकारकडून सार्वजनिक उत्पन्न आणि खर्चाच्या विविध साधनांच्या माध्यमातून सरकारकडून आखले जाणारे व अंमलबजावणी केले जाणारे धोरण म्हणजे राजकोषीय धोरण होय. राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरण एकमेकांना सपोर्टिव्ह असतात, पूरक असतात. चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तेजी मंदीची चक्रे दूर करण्यासाठी व आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी मौद्रिक आणि राजकोषीय धोरणांचा समन्वयाने वापर केला जातो. राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून सरकार कर रचनेत बदल करून अर्थव्यवस्थेतील लोकांच्या खरेदी शक्तीवर, गुंतवणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करते. तसेच सार्वजनिक खर्च धोरणाच्या माध्यमातून एकूण मागणीत देखील बदल घडवून आणते. चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून राजकोषीय धोरणाचा वापर कसा केला जातो याची विस्तृत चर्चा आपल्याला इथे करता येईल. त्याच्यातली पहिला मुद्दा आहे तो राजकोषीय धोरणामधला सार्वजनिक खर्च. सरकारकडून उपभोग आणि भांडवली वस्तूच्या खरेदीवर केल्या जाणाऱ्या खर्चाला सार्वजनिक खर्च असं म्हटलं जातं. सार्वजनिक खर्च हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अर्थव्यवस्थेतील व्यापार चक्रांच्या नियंत्रणासाठी सरकारी खर्चाचे महत्वाचे साधन म्हणून उपयोग होतो. खर्चाचा मंदीच्या काळात खाजगी गुंतवणूक आणि उपभोग खर्च यात मोठ्या प्रमाणात घट होते. एकूण मागणीच्या अभावामुळेच, कमतरतेमुळेच अर्थव्यवस्थेत मंदीची स्थिती निर्माण होते. म्हणजे अशी मांडणी कोणी केली तर केन्स यांनी केली होती. खाजगी खर्चाची पूर्तता करण्यासाठी सार्वजनिक खर्चात वाढ करणं हा अर्थव्यवस्थेला मंदीच्या स्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे होय. मंदीच्या काळात सार्वजनिक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ करणे गरजेचे असते. चलनवाढीच्या कारणांचा शोध घेऊन त्यानुसार ठराविक क्षेत्रांमध्ये सरकारी खर्चात वाढ केली तर त्याचा चलनवाढ नियंत्रणावर सकारात्मक परिणाम होतो.